आज सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका 5व्या टप्प्यातल्या प्रचारावर झालेला आहे। जसं आपण आत्ताच्या सभेचं उदाहरण पाहिलं तसंच काहीसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही घडले। डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती, पण पावसामुळे ही सभा रद्द करावी लागलेली आहे। सभास्थळी बऱ्याच ठिकाणी पाणी साचलंय, चिखल झालाय, त्यामुळे सभा घेता येणं शक्य नाहीये। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा सुद्धा डोंबिवलीतली रद्द झालेली आहे। आज अनेक ठिकाणी सभांचं आयोजन करण्यात आलं होतं, कारण 5व्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधल्या मतदारसंघांचा समावेश आहे आणि या सर्वच ठिकाणी सध्या सर्वच पक्षांच्या सर्वच नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। मात्र अनेक ठिकाणी पावसामुळे या सभांवर रद्द करण्याची वेळ आलेली आहे। वसईमधली सभा तर झाली, पण डोंबिवलीमधली सभा उद्धव ठाकरे यांची होऊ शकत नाहीये। आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान या डोंबिवलीमधल्या उद्धव ठाकरेंच्या सभेबद्दल आणखी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। भाग्यश्री, कविता, नक्कीच आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द करण्यात आलेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात धुळीचं वादळ आलं आणि त्यानंतर जवळपास 1 ते 1.5 तास मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर सभेची जी तयारी होती ते सगळं ओलचिंब झालेलं आहे। मैदान होतं, त्या मैदानात पूर्ण चिखल पसरला आहे। खुर्च्यांची व्यवस्था केली होती, पूर्ण पाणी खुर्च्यांवर पडलं आहे। त्यामुळे एकंदरीतच जर बघितलं तर उद्धव ठाकरे जे आहेत ते हेलिकॉप्टरने इथे उतरणार होते, त्यामुळे नेमकं त्यांना आता उतरवायचं कुठे असा प्रश्न देखील निर्माण झाला आणि या सगळ्या कारणांमुळे उद्धव ठाकरे यांची आजची सभा जी आहे ती कविता रद्द करण्यात आलेली आहे। भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तर उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीतली सभा रद्द करण्यात आलेली आहे। सभेच्या ठिकाणी तर पाणी साचलेलंच आहे, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा हवाई मार्गाने प्रवास होणार होता, जो आता शक्य नाहीये, कारण दृश्यमानता बरीच कमी आहे। त्यामुळे हवाई उड्डाणांना परवानगी दिली जात नाहीये। मुंबई विमानतळावरची हवाई उड्डाणं सुद्धा काही काळासाठी थांबवण्यात आलेली आहेत आणि इतर ठिकाणी जी हवाई उड्डाणं नियोजित होती तीही थांबवण्यात आलेली आहेत।